हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी भूगोलाचा धडा दुसरा चला वृत्ते वापरूया हा संपूर्ण धडा वाचणार आहोत। अनेकदा वाचताना काही शब्द कठीण वाटतात, पण हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तर हा धडा तुमच्या मनात अगदी फिट बसेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, जेणेकरून परीक्षेच्या वेळी उत्तरे लिहिताना तुम्हाला कोणताही गोंधळ होणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या। पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात? विषुववृत्त कोणकोणत्या खंडांतून व महासागरांतून जाते? 0 डिग्री मूळ रेखावृत्त व 0 डिग्री मूळ अक्षवृत्त विषुववृत्त जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती अशी खूण करा। कोणते महासागर चारही गोलार्धांत विस्तारलेले आहेत? कोणकोणते खंड चारही गोलार्धांत विस्तारलेले आहेत? सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात? आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्दल, रस्त्यांबद्दल बोलत असतो। ठिकाणाचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो। त्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांमुळे तयार होणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण पाहू। शाळेतील जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल वापरून पुढील वर्णनाचा पडताळा घ्या। पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते। वरील आकृतीमध्ये मूळ वृत्तांची मूल्ये दिली आहेत। उर्वरित अक्षवृत्त व रेखावृत्तांची मूल्ये नकाशात लिहा। उदाहरण, दिल्ली हे ठिकाण 28 डिग्री 36.50 उत्तर अक्षांश व 77 डिग्री 12.3 पूर्व रेखांशावर आहे। पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात। उदाहरण, ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार 10 डिग्री 30 दक्षिण ते 43 डिग्री 39 दक्षिण अक्षवृत्ते व 113 डिग्री पूर्व ते 153 डिग्री 30 पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे। पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात। उदाहरण, आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते। व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान 0 डिग्री 45-21 दक्षिण अक्षांश व 33 डिग्री 26-18 पूर्व रेखांश आहे। तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान 31 डिग्री 12 उत्तर अक्षवृत्त व 29 डिग्री 55-07 पूर्व रेखावृत्त आहे। नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार 0 डिग्री 45 दक्षिण अक्षांश व 33 डिग्री 26 पूर्व रेखांशापासून उगमापासून 31 डिग्री 12 उत्तर अक्षांश व 29 डिग्री 55 पूर्व रेखांशापर्यंत मुखापर्यंत आहे असे सांगता येईल। चला वृत्ते वापरूयात। आकृती 2.3 च्या आधारे स्थान व विस्तार यांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे द्या। ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाचे स्थान कोणत्या अक्षांश व रेखांशात निश्चित होते? 5 डिग्री 15 उत्तर अक्षवृत्त ते 33 डिग्री 45 दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान असणारा ब्राझील देश कोणकोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे? ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धांत आहे? ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धांत आहे? साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल? माराजो बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधारे सांगा। आपण काही महत्त्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊ। विषुववृत्तापासून 23°30 उत्तर तसेच 23°30 दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात। पृथ्वीवर इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत। 23°30 उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व 23°30 दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात। विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील 66°30 ही दोन अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत। विषुववृत्त ते 66°30 उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान वर्षभरात 24 तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात। यांना अनुक्रमे आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात। 66°30 उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून 90° उत्तर व 90° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो। हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो। येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो। वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस 23°30 ने कळण्याशी संबंधित आहेत। इयत्ता 5वी मध्ये आसाचे कलने आपण शिकलो आहोत। सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे कटिबंध तयार होतात। तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे निर्माण होतात। सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यांमध्ये विविधता निर्माण होते। 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त प्राइम मेरिडियन म्हणून महत्त्वाचे आहे।
जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त GMT बरोबर ग्रीनविच मीन टाइम म्हणूनही ओळखले जाते. 180 अंश रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 अंश रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180 अंश रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहत वृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो. जरा विचार करा, भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते ते सांगा. या वृत्तामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत? कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस अनुभवतो? भारताच्या नकाशा आराखड्यात हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी दाखवा. माहित आहे का तुम्हाला, जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो. त्याचे क्षेत्रफळ 0.44 चौकिमी आहे. हा देश इटली द्वीपकल्पावर आहे. याच्या सभायवती इटली हा देश पसरलेला आहे. आकृती 2.5 मध्ये या देशाचा विस्तार पहा. पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये अंश व मिनिटांमध्ये कोणताही फरक आढळत नाही, परंतु सेकंदात फरक आढळतो. यावरून अंशात्मक अंतरातील मिनिट व सेकंद या लघु एककांचा उपयोग लक्षात घ्या. जरा विचार करा, खालील रेखावृत्तांच्या समोरील रेखावृत्ते कोणती? 90 डिग्रीज पूर्व, 170 डिग्रीज पश्चिम, 30 डिग्रीज पूर्व, 20 डिग्रीज पश्चिम. समोरासमोरील रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजते? जरा डोके चालवा. कोलकाता ते शिकागो हा प्रवास जवळच्या मार्गाने करण्यासाठी विमानाला कोणकोणत्या दिशेने न्यावे लागेल? मला हे येते. प्रमुख वृत्तेनकाशावर दाखवता येणे, काही वृत्तांचे महत्त्व ओळखणे व वापर करणे, जगातील कोणतेही ठिकाण, प्रदेश, नद्या, रस्ते इत्यादी बाबींचा स्थान विस्तार अचूकपणे काढता येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चला वृत्ते वापरूयात या धड्यातून पृथ्वीवरील स्थाननिश्चिती कशी करायची हे अगदी सविस्तरपणे शिकलो. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्या जाळ्याचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात कसा होतो याची आता तुम्हाला कल्पना आली असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपण कधी पृथ्वीगोल वापरतो तर कधी नकाशा. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय? नकाशा 2 मितींचा 2D असतो की 3 मितींचा 3D? आणि पृथ्वीगोल नक्की कसा असतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत आपल्या पुढच्या म्हणजेच धडा 3 पृथ्वीगोल नकाशा तुलना क्षेत्रभेट यामध्ये. या धड्यात आपण शिकणार आहोत नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्यातील मुख्य फरक, द्विमितीय 2D आणि त्रिमितीय 3D, वस्तूंची ओळख आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूगोल प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी केली जाणारी क्षेत्रभेट फील्ड व्हिजिट म्हणजे काय असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 3ऱ्या धड्यासह. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.